दुधी भोपळ्याचं नाव जरी काढलं तर लहान मुलंच काय तर मोठी माणसं सुद्धा नाकं मुरडतात. दुधी भोपळा खायला कुणालाच आवडत नाही, पण आज आपण दुधी भोपळ्यापासून मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवणार आहोत. वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम चीजी असे हे बॉल्स बनवून तयार होतात. तर आज आपण दुधी भोपळ्याचे चीज बॉल्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी झटपट अशी ही रेसिपी बनवून तयार होते. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा. त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल. तर सगळ्यात आधी इथे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये इथे आपल्याला फक्त चमचाभर तेल गरम करायचे. तेल हलकंसं गरम झालं का त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचे. तेल हे खूप जास्त गरम करायचं नाही, नाहीतर घातलेले मसाले हे करपू शकतात. जिरे छान फुलले का त्यानंतर यामध्ये एक चमचा आलं आणि हिरवी मिरचीची भरड करून घातलेली आहे. तर आता हे आपण 1 मिनिटभरासाठी परतून घेऊया, म्हणजे मिरची आणि आल्याचा कच्चा वास निघून जातो. तर इथे आपलं आलं आणि हिरवी मिरची छान अशी परतून झाली. तर आता यामध्ये 2 मोठे चमचे भरून इथे आपल्याला तीळ घालायचे आणि तीळ सुद्धा छान असे खमंग आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम इथे आपल्याला कुठेही मोठी करायची नाही, अगदी मंद आचेवर ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे. त्यानंतर अगदी पाव चमचा हळद घालून परतून घेतली आणि आता यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून दुधी भोपळ्याचा कीस घालायचा आहे. तर दुधी भोपळ्याचा कीस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण खूप जास्त कमी सुद्धा घालू नका. उलट मी म्हणेल तुम्ही थोडासा जास्तच घातला तरी देखील चालेल. माझ्याकडे अर्धा दुधी भोपळा शिल्लक होता, त्यापासूनच मी ही रेसिपी बनवलेली आहे. लहान मोठी माणसं दुधी भोपळा खात नाहीत, अशा पद्धतीने तुम्ही त्यांना एखादी नवीन रेसिपी बनवून दिली का ते खूप जास्त आवडीने खातात आणि त्यांना कळत सुद्धा नाही की ते दुधी भोपळा खात आहेत. तर इथे आपला दुधी भोपळा 1 मिनिटभर परतून झाला. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर संपूर्ण रेसिपीसाठी लागणारं इथे मी मीठ घातलेलं आहे. 1 चमचाभर मीठ घातलं आणि 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत. चिली फ्लेक्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण चिली फ्लेक्स घातल्याने हा नाश्ता दिसायला खूप छान दिसतो. तर हे संपूर्ण मसाले घालून आपण 1 मिनिटभर परतून घेऊया आणि आता यावरती आपण झाकण लावून 1 मिनिटभरासाठी वाफ काढून घेऊया, म्हणजे दुधी भोपळा हलकासा सॉफ्ट होतो आणि शिजला देखील जातो. आणि 1 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकाल दुधी भोपळा हा छान असा वाफलेला आहे. त्याला थोडंसं पाणीसुद्धा सुटलं. तर आता हे एकदा परतून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर या वाटीने इथे मी 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. तुम्ही कुठलीही घरातली एखादी वाटी सेट करून घ्या आणि संपूर्ण प्रमाण त्याच वाटीने घेऊ शकता. तर 1.5 वाटी पाणी घातलं. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर थोडीशी जास्त घालायची, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो. आणि संपूर्ण साहित्य मिक्स करून आता याला आपण एक उकळी काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकाल पाण्याला उकळी आलेली आहे. ज्या वाटीने 1.5 वाटी पाणी घेतलं त्याच वाटीने इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर रवा इथे तुम्ही जाड बारीक कुठलाही रवा घेऊ शकता. तर इथे मी सुरुवातीला अर्धी वाटी रवा ॲड केला आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचंय. संपूर्ण रवा एकाच वेळी घालायचा नाही, नाहीतर त्याच्या गाठी तयार होतात आणि त्या गाठी मोडायला खूप जास्त वेळ जातो. त्यासाठी थोडा थोडा रवा घालून आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला अर्धी वाटी आणि त्यानंतर राहिलेला शिल्लक अर्धी वाटी इथे मी रवा घातलेला आहे. 1 वाटी रवा, 1 वाटी दुधी भोपळा आणि 1.5 वाटी इथे मी पाणी घातलेलं आहे. अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. तर आता हे मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही, कमी गॅसवरच आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करायची आहे, नाहीतर रवा हा कढईला चिटकू शकतो किंवा करपू शकतो. तर आता हे मिश्रण एका डोच्या फॉर्ममध्ये येत नाही, याचा एक छानसा गोळा तयार होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण असंच मिक्स करत राहायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल हे मिश्रण छान असं घट्टसर झालंय. तर आता आपण गॅस बंद करूया आणि झाकण लावून 2 ते 3 मिनिटासाठी असंच ठेवून देऊया, म्हणजे हा रवा छान असा फुलतो, शिजल्यासुद्धा जातो आणि थोडासा घट्टसुद्धा होतो. तर 2 मिनिटे इथे मी छान असं वाफ काढून घेतली. आता आपण झाकण काढून घेऊया आणि आता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकाल गॅसची फ्लेम मी बंद केलेली होती. गॅसची फ्लेम अजिबात चालू ठेवायची नाही. गॅस बंद करूनच 2 मिनिटे आपल्याला असंच झाकण ठेवायचे. त्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि चमच्याने एकसारखं पसरून घ्यायचं, म्हणजे हे लवकर थंड सुद्धा होतं. तर मंडळी, तुम्हाला जर ही रेसिपी कुठेही जराही आवडत असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि एक छोटासा कमेंटसुद्धा करा. तुमचे कमेंट्स वाचून आम्हाला खूप छान वाटतं आणि दुसरी रेसिपी बनवण्यासाठी उत्साह येतो. त्यासाठी प्लीज एक कमेंटसुद्धा नक्की करत जा. तर हे पीठ आपलं हलकंसं थंड झालेलं आहे. तर आता हे आपण छान असं मळून घेऊया. हाताला चिटकणार नाही असं थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि मळून घ्यायचं. तर इथे बघू शकाल हे मी छान असं मळून घेतलं आणि आता आपण याचे बॉल्स तयार करून
घेऊया. तर तुम्ही याचे बॉल्स बनवू शकता, छोटे छोटे पॉपकॉर्न बनवू शकता किंवा सिलेंडर आकारामध्ये सुद्धा हे तुम्ही बनवून घेऊ शकता. पण मी ह्याचे गोल गोल बॉल्सच बनवणार आहे, कारण यामध्ये मी चीजचे क्यूबसुद्धा घालणार आहे. म्हणजे हे बॉल्स अगदी मस्त असे चीजी बनवून तयार होतात. तुम्हाला जर यामध्ये चीज घालायचं नसेल तर असेच सुद्धा बनवू शकता. असेच जर तुम्ही बनवत असाल तर थोड्याशा चपट्या आकारामध्ये बनवा, म्हणजे ते अगदी कचोरीसारखे एकदम क्रिस्पी असे बनवून तयार होतात. अजिबात मध्ये पीठ वगैरे लागत नाही. तर थोड्याशा चपट्या आकारामध्ये बनवून घ्या. तर इथे मी चीज स्टफ करत आहे, त्यामुळे गोल गोल आकारामध्ये आणि मोठ्या साईजमध्ये बनवून घेत आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर हा दुधी भोपळ्याचा नाश्ता बनवून घरच्यांना, लहानांना किंवा मोठ्यांना खायला दिलात तर ते खूप जास्त आवडीने खातात. त्यांना कळत सुद्धा नाही की आपण काहीतरी दुधी भोपळ्याचा पदार्थ खातोय. तर बोलता बोलता इथे मी संपूर्ण बॉल्स तयार करून घेतलेले आहेत. 1 कप रव्यामध्ये हे एवढे बॉल्स बनवून तयार होतात. तर आता हे बॉल्स आपण तळून घेऊया. तळण्यासाठी इथे आपल्याला तेल अगदी व्यवस्थित असं गरम करून घ्यायचंय. अजिबात थंड तेलामध्ये किंवा कोमट तेलामध्ये हे बॉल्स सोडायचे नाही, नाहीतर ते खूप जास्त तेल पितात, तेलकट होतात आणि तळल्यानंतर ते मऊसूत सुद्धा होतात, क्रिस्पी होत नाहीत. तर तेल अगदी धुवाधार गरम असायला हवं, तेव्हाच हे बॉल्स यामध्ये सोडायचे. आणि बॉल्स सोडल्यानंतर एक 30 सेकंद यामध्ये चमचा वगैरे घालायचा नाही. 30 सेकंदानंतर हलकंसं हे चमच्याने आपल्याला परतून घ्यायचं आहे. मोठा जारा किंवा मोठी पळी वगैरे वापरायची नाही. पोहे खायच्या चमच्याने हे छान असं उलटसुलट करून घ्यायचे. संपूर्ण बाजूने एकसारखे तळले गेले का मगच यामध्ये आपल्याला झारा किंवा चमचा घालायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकाल हे बॉल्स मी छान असे एकदम कुरकुरीत होईपर्यंत संपूर्ण बाजूनं उलटसुलट करून तळून घेतलेले आहेत. एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत. संपूर्ण प्रोसेस करताना गॅसची फ्लेम मिडियम टू हायस्ट ठेवायची आहे. कुठेही आपल्याला गॅस कमी करायचा नाही. हाय गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल हे बॉल्स आपले छान असे क्रिस्पी तळून झालेले आहेत. तर आता हे आपण काढून घेऊया आणि सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले बॉल्स सुद्धा तयार करून घेऊया. तर इथे पहा, इथे मी संपूर्ण बॉल्स तयार करून घेतलेले आहेत. काय मस्त असे चटपटीत आणि क्रिस्पी बनवून तयार होतात. त्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता. वरून एकदम क्रिस्पी, आतून एकदम चीजी असे हे बॉल्स बनवून तयार होतात. तर तुम्ही सुद्धा माझ्या ह्या पद्धतीने हे दुधी भोपळ्याचे चीजी बॉल्स एकदा नक्की तयार करून पहा. तुम्हाला देखील खूप जास्त आवडेल. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटू. धन्यवाद.